पुढचा मुद्दा आहे गोलमेज परिषदा, राऊंड टेबल कॉन्फरन्स. ठीक आहे. या गोलमेज परिषदा कुठं पार पडल्या? लंडनला पार पडलेल्या आहेत. आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर ब्रिटिश पंतप्रधान होते बघा. ठीक आहे. मग आता ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड होते. आता गोलमेज परिषदा का बोलवण्यात आला? उद्देश काय होता? तर सायमन कमिशननं 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याची समीक्षा करण्याकरता सायमन कमिशन नेमलं होतं बघा 27ला. सायमन कमिशनची नियुक्ती अगोदरच्या हुजूर पार्टीने केली होती. नंतर 28ला निवडणुकीमध्ये मजूर पार्टी बहुमताने निवडून आली. पण आता सायमन कमिशनची निवड या ठिकाणी रद्द करता येत नव्हते. त्यांनी बरंच कामकाज हँडल केलं होतं. 28ला त्यांनी पूर्ण भारतभरात दौरे आयोजित करून रिपोर्ट तयार केला होता. हाच रिपोर्ट ब्रिटिश सरकारला मे 1930ला दिला होता. मग हा रिपोर्ट असा स्वीकारला तर भांडवलदाराच्याच गोष्टी मान्य केल्यासारख्या होईल. आणि म्हणून भारतीय लोकांना विचारून हा रिपोर्ट तयार केला की नाही हे बघण्याकरता या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्डना गोलमेज परिषदा आयोजित केल्या होत्या. मग इंग्लंडमध्ये या गोलमेज परिषदा झाल्या. इथं जे प्रतिनिधी होते ते असे गोलाकार पद्धतीनं बसण्याची त्यांची व्यवस्था होती. गोलाकार याच्यामध्ये ते बसत असल्यामुळे राऊंड टेबल कॉन्फरन्स नाव पडलेले बघा त्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं गोलमेज परिषदा 3 झालेल्या आहेत. पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर ते जानेवारीच्या कालखंडात झाली. दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर महिन्यात ते डिसेंबर 1931च्या कालखंडात झाली. पहिली 30ला, दुसरी 31ला आणि तिसरी 32ला. असं लक्षात ठेवायचं बघा. ठीक आहे. तिन्ही गोलमेज परिषदेतले प्रतिनिधी दिलेले बघा. पहिल्याला 89 प्रतिनिधी होते, दुसऱ्यामध्ये 107 आणि तिसऱ्याला 146 प्रतिनिधी होते. आता हे जे प्रतिनिधी होते हे 3 भागातले प्रतिनिधी होते बघा. काही प्रतिनिधी भारतातल्या संस्थानिकांचे होते. लक्षात, तिन्ही गोलमेज परिषदेला संस्थानिकांचे 16 प्रतिनिधी होते. ठीक आहे. काही प्रतिनिधी ब्रिटिश पार्लमेंटचे खासदार होते, ब्रिटिश खासदार म्हणू आपण त्यांना. ठीक आहे. आणि हे प्रतिनिधी तिन्ही गोलमेज परिषदेला 16 होते. म्हणजे संस्थानिकांचे प्रतिनिधी ते 16, इथं 16, इथं 16 होते. ब्रिटिश खासदार इथं 16, इथं 16, इथं 16 होते. आणि उरलेले जे होते भारतातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते. भारतातील राजकीय पक्ष प्रमुख. लक्षात. तर मग आता या ठिकाणी 16 16 32 हे काढून टाका. 32 काढले तर उरले 57. इथं राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते 57, इथं 75, इथं 16, 14. लक्षात येईल. आणि बाकीची 16 आहे मग इथं. तर अशा पद्धतीनं हे प्रतिनिधी कोणत्या प्रतिनिधित्व करत होते? तर संस्थानिकांचं काही प्रतिनिधित्व करणार होते, काही ब्रिटिश खासदार लोक होते आणि काही भारतातले राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते बघा. तर अशी ही टोटल संख्या एवढी आहेत बघा. तर अशा या 3 गोलमेज परिषदा झाल्या. गोलमेज परिषदेमध्ये कशावर विचार झाला? तर सायमन कमिशनच्या अहवालावर विचार झालेला आहे. आणि सगळ्यांना मान्य असलेल्या तरतुदी वेगळ्या काढण्यात आल्या आणि त्याचीच एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. त्या श्वेतपत्रिकेचं रूपांतर पुढं कायद्यात झालं. त्या कायद्यालाच म्हणायचं 1935चा कायदा, भारत सरकारचा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. लक्षात, हा भारतातला सर्वात शेवटचा आणि सर्वात मोठा प्रशासकीय सुधारणा कायदा आहे. लक्षात. मग पुढं कायदा बघण्याच्या अगोदर आतापर्यंत आपण सविनय कायदेभंग, जातीय निवाडा, पुणे करार हे सगळ्या घटना बघितलेल्या आहेत बघा. या घटनेवर प्रश्न कसे आलेले आहेत ते प्रश्न एकदा लक्षात घेऊ. पहिला प्रश्न आहे, नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन कशासाठी नियुक्त केले? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 2 नंबर, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याची समीक्षा करणे. हे त्याचं प्रमुख कारण आहे. मॉर्लमेंटो कायदे समीक्षा करण्याकरता कुठली समिती नव्हती बघा. 35च्या कायद्याची निर्मिती करण्यासाठी गोलमेज परिषदे होता. लक्षात. हां. तर या पद्धतीनं हा दुसरा मुद्दा येतो. 1 वर्षात स्वराज्य द्या नसता स्वातंत्र्याची मागणी राहील अशी तरतूद कोणत्या समितीनं केली? नेहरू रिपोर्टमध्ये केलेली. लक्षात. पहिलीच तरतूद हीच होती की आता स्वराज्य किती दिवस मागायचं, शेवटी ठरलं 1 वर्षभर शेवटची मुदत द्यायची. आणि म्हणून 1 वर्षाच्या स्वराज्य द्या नसता संपूर्ण स्वराज्याची मागणी राहील. 1 वर्षात की स्वराज्याची मागणी त्यांनी काही कंप्लीट केलेली नाही. आणि म्हणून त्यांनी घोषित करून टाकलं की इथून पुढं आपली मागणी मग संपूर्ण स्वराज्याची राहील. आणि लाहोर 1929च्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करून घेतला. आणि 26 जानेवारी 1930ला स्वातंत्र्याची कल्पना भारतीय लोकांच्या मनात तयार व्हावी याकरता प्रथम स्वातंत्र्य दिन पण साजरा केला होता बघा.
ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ आक्रमकतेने पार पडली? हे बघा, संगमनेरला पार पडलेली आहे, मालवणला सुद्धा पार पडलेली आहे, बेळाशीला आहे, फक्त नाशिकचं नाव येत नाही. नाशिकमध्ये कळवणला आहे, एक्झॅक्टली नाशिकला नाही. म्हणजे अ ब क कुठला पर्याय येतो? पहिला. अ मध्ये इथं जंगलचा सत्याग्रह झालेला आहे, ब मध्ये मालवणला मिठाचा सत्याग्रह झालेला आहे, बेळाशीला जंगलचा सत्याग्रह झाला राजूताई कदमच्या नेतृत्वाखाली. आले का लक्षात? तर हे 3 अ ब क उत्तर आहे, ड याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यानंतर कोणत्या घटनेनंतर सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली? ठीक आहे, कुठला आहे? गांधी आयर्विंग करार. हा करार 5 मार्च 1931ला झाला होता. या करारामध्ये गांधीजींच्या अटी आयर्विनने मान्य केल्या होत्या, आयर्विनच्या अटी गांधीजींनी मान्य केल्या होत्या. गांधीजींच्या कोणत्या अटी होत्या? की या चळवळी दरम्यान ज्यांना ज्यांना तुम्ही अटक केलं त्यांची सुटका करा, या चळवळी दरम्यान ज्यांची संपत्ती जप्त केली त्यांची त्यांना परत करा, त्याच्यानंतर मिठावरचे कर काही प्रमाणात कमी करा आणि गरिबांना मीठ तयार करण्याची परवानगी द्या, आणि त्याच्यानंतर विदेशी मालाच्या दुकानासमोर शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार भारतीयांना द्या. या 4 महात्मा गांधीजींच्या अटी या ठिकाणी आयर्विननं मान्य केल्या. आणि आयर्विनच्या काही अटी महात्मा गांधीजींनी मान्य केल्या. कुठल्या? आयर्विनची पहिली अट होती, हे आंदोलन पहिलं स्थगित करा. नंबर 2ची मागणी होती की काँग्रेसनं दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं. तिसरी मागणी होती, या चळवळी दरम्यान जी हिंसा झाली त्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसनं करू नये. आणि चौथी मागणी होती, संरक्षण, परराष्ट्र, चलन ही आणि अल्पसंख्याक ही जी खाती आहे ही खाती केंद्रामध्ये इंग्रजांकडे राहावी, सरकारकडे राखीव असावी, आणि बाकीची खाती भारतीयांकडे असावी. यालाच म्हणायचं द्विदल शासन पद्धती. म्हणून सायमन कमिशननं सांगितलं होतं की केंद्रातही द्विदल शासन पद्धती नको, राज्यातली जी काही द्विदल शासन पद्धती ती रद्द करावी. पण लागू काय झालं? राज्यातली रद्द करण्यात आली द्विदल शासन पद्धती आणि केंद्रामध्ये लागू करण्यात आली. मग केंद्रात का लागू करण्यात आले तर त्याला कारण काय? गांधी आयर्विन करार. आलं लक्षात? तर हा एक प्रश्न लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा हा आहे, कालक्रम जोडा. ठीक आहे, याच्यामध्ये 4 घटना दिलेल्या आहे. प्रथम स्वातंत्र्य दिन, नेहरू रिपोर्ट, संपूर्ण स्वराज्य ठराव आणि दांडी यात्रा. तर काळानुसार पहिलं कुठली घटना आहे? पहिली दांडी यात्रा. हे बघा, ही घटना 1928ची. प्रथम स्वातंत्र्य दिन 1930चा आहे, संपूर्ण स्वराज्य ठराव 1929चा आहे, आणि दांडी यात्रा 1930ची. असं समोर एकदा मांडणी करायची. मग 1928ची पहिली घटना येईल, ही 1 नंबरला येईल, ही 2 नंबरला येईल. आता याच्यामध्ये ही मार्च महिन्यात, ही 26 जानेवारीला, म्हणजे ही 3 नंबरला येईल आणि ही 4 नंबरला. आता असा पर्याय कोणता आहे? ब क अ ड, ब क अ ड हा पर्याय. आले का लक्षात? या पद्धतीनं लक्षात घ्यायचं किंवा असे प्रश्नाचे उत्तर काढायचे किंवा यातलं जेवढं माहिती आहे त्याच आधारे काढायचं. पुढचा मुद्दा आहे, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद कशात होती? जाती निवडत होती. आणि स्वतंत्र मतदारसंघ कुठे दिले जाणार होते? प्रांतात. किती दिले जाणार होते? 78. ही घोषणा केली होती लंडनमधून, म्हणून लंडन घोषणा म्हणतात. ही घोषणा रॅमसे मॅकडोनाल्डनं केली होती, म्हणून रॅमसे मॅकडोनाल्ड निर्णय म्हणतात. या घोषणेनुसार जाती जातीमध्ये फूट पाडले जाणार होती, म्हणून जातीय निवाडा म्हणतात किंवा सांप्रदायिक निर्णय म्हणतात. असे वेगवेगळे नाव आहेत. कधीची घोषणा आहे? 16 ऑगस्ट 1932ची घोषणा आहे बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रांतात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करणाऱ्या निर्णयास कोणत्या नावाने ओळखले जाते? अरे सर, अ ब क ड. ऐक्य करार नाही, हे सोडून द्यायचं फक्त. ऐक्य करार म्हणजे पुणे करार आहे. ठीक आहे. जातीय निवडालाच रॅमसे मॅकडोनाल्ड निर्णय म्हणायचं, याला सांप्रदायिक निर्णय, यालाच कम्युनल अवॉर्ड. हे 4 नाव आहेत. म्हणजे काय उत्तर? अ ब क ड. आलं लक्षात? हे ऐक्य करार म्हणजे पुणे करार आहे.
पुणे करार तर वेगळा आहे, हा जाती निवाडा वेगळा आहे. तर ह्याला असे 4 नावानं ओळखले जाते बघा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न असेल, सायमन कमिशनला भारतीयाने विरोध केला. काय कारण आहे? या समितीमध्ये एकही भारतीय नव्हता, हे त्याचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रथम स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर 26 जानेवारी 1930. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न आहे, सोलापूरमध्ये हुतात्मा झालेले भारतीय कोण आहेत? कुर्बान हुसेन आहेत, जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा. वरील 4 पण बरोबर आहे. हे झालं आपलं सविनय कायदेभंग चळवळीबद्दलची माहिती.